नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो बघू शकतोय आज रोजी म्हणजे 3 मार्च 2026 रोजी आपले जे लोडिंग चालू आहे ते लोडिंग म्हटलं तर श्री विष्णू विठ्ठल सूर्यवंशी काका हे आपल्या काल नर्सरीवर येऊन नर्सरी बघून झाडांची माहिती घेऊन बुकिंग आपल्याला हे दिलेलं आहे। आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत ते गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे। आणि असं हे शेतकऱ्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते नारळ लागवडीचं म्हणजेच मलेशियन ग्रीन डॉर्प जो नारळ आहे, बुटका ठेंगणा नारळ जे आपण म्हणतो त्याचं नियोजन केलेलं आहे। काका स्वतः काल नर्सरीवर येऊन गेलेले आहेत आणि नर्सरीवर येऊन माहिती घेतल्यानंतर त्यांनी आज रोजी सकाळी आपल्याला बुकिंग दिलं। दुपारी आपण त्यांचं ह्या गाडीचं लोडिंग नियोजन घेतलेलं आहे आणि बघू शकतो की 400 नारळ लोडिंग करायचं आहे। सुपारीची 10-20 झाड आहेत आणि इतर काही थोडासा मटेरियल आहे। आणि आपण एक गाडी ट्रान्सपोर्टची न मिळाल्यामुळे आपण 2 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे। आणि बघू शकतो की ही आपली दुसरी गाडी आहे। एक गाडी लोड करून बाहेर पडलेली आहे आणि ही दुसरी गाडी आहे, कारण एका गाडीमध्ये 400 नारळ जाणार नाही। एका झाडाचं जे वजन आहे ते 8 ते 10 किलो वजन असते आणि त्यासाठी आपण हे असं 2 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे। बघू शकतो की सिलेक्टेड माल घेतला जातो, खराब रोपं बाजूला काढलेली असतात आणि सिलेक्टेड रोपं घेऊन गाडीमध्ये भरण्याचं हे नियोजन आहे। बघू शकतो असा पट्टा लावून ठेवलेला असतोय। इकडं सुद्धा आपला स्टॉक आहे। हा मलेशियन ग्रीन डॉर्फ आहे। 1.5 वर्षाचं रोप लावल्यानंतर 3 वर्षात उत्पादन चालू, वर्षाकाठी 300-350 फळं मिळतात। आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शावड तालुक्यात मलकापूर गावी 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता आहे। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी, शासन मान्यता, भाऊसाहेब पुणकर, नानासाहेब देशमुख, पोखरा इत्यादी योजनेसाठी आपलं बिल चालतंय। आता सकाळी आपण एक व्हिडिओ बघितला होता शॉर्ट, त्यामध्ये आपण जे रमेश तोडकर सर म्हणून आहेत तर त्या सरांसाठी आपण 100 झाडं लोडिंग केली होती। आता ते पेशानं शिक्षक आहेत, त्यांचे जे मित्र आहेत तोडकर सर म्हणून गाववालेच आहेत त्यांचे, ते आपले जुने कस्टमर आहेत। 4 वर्षापूर्वी त्यांनी आपल्याकडनं आंबानी नारळ घेतला होता आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रांना सजेशन दिलं आपल्या नर्सरीबद्दल। स्वतः ते घेऊन आले काल आणि काल माहिती घेतल्यानंतर नियोजन केलेलं आहे। तसेच काल रेणावीचे यादव म्हणून सुद्धा आले होते। तर असे आपल्याकडं दररोज क्लायंट येत असतात, दररोज अशा गाड्या लोडिंग होत असतात, दररोज बुकिंग चालू असते। ऑल महाराष्ट्र सर्व्हिस, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपण झाडं दिलेली आहेत। विविध 5 ते 7 स्टेटमध्ये आपलं काम झालेलं आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर कलमं मिळतात। आणि अनुदानला मित्रांनो बिल मिळतंय, सल्ला मार्गदर्शन सर्व आपलं फ्री असतंय। एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या। येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय। बुकिंग नंतर अशी रोपं घरपोच येतात आणि आपल्याकडं 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत सर्व प्रकारची अशी ही रोपं मिळतात। आणि आपण कुठलीही गाडी भरायची असू द्या अशी सिलेक्टेड रोपं घेऊनच गाडी भरत असतोय। खात्रीशीर रोपं, फ्री सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य आहे। आता हे जे नारळ आहे ते 15 बाय 15 पासून झिगझॅग पद्धतीने आपल्याला 18 बाय 18, 20 बाय 20 पर्यंत म्हटलं तर याची लागवड करता येते। एकरी जनरली 100 ते 200 रोपं आपण बसवू शकतोय। आपलं प्लॉटची लांबी रुंदी यावरती डिपेंड करतंय। आणि 1.5 वर्षाचं रोप आहे, लावलं की 3 वर्षात उत्पादन चालू होतं आहे। आता आपल्याकडं याच्यातलीच 2.5 वर्षाची सुद्धा ही कलमं आहेत, बघू शकतो इथं ही 2.5 वर्षाच्या आहेत। यामध्येच आपल्याकडं 3.5 वर्षाची सुद्धा असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला 6 महिने वर्षभरात म्हटलं तरी उत्पादन चालू होतं आहे मित्रांनो। तर आता जास्त वेळ न घालवता आपण थांबणार आहोत या व्हिडिओमध्ये इथंच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला अधिक माहिती किंवा बुकिंगसाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद। आपला दिवस शुभ असो।